नमस्कार. जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव खडक या गावाशेजारी गिरिजा नदी पात्रातून बोरगाव खडक या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेशेजारी स्टॉक करून जेसीबीच्या सहाय्याने भरून हायवेच्या वाहनाने शिरसगाव वाघरोल ते हसनाबाद या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडत आहे. काही दिवसापूर्वी या रस्त्याचे एवढे बिकट हाल झाले होते की गुडघाभर पाण्यात चिखल होता. असे मात्र या रस्त्याच्या कामासाठी एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला आत्मदहन करावं लागलं होतं. तेव्हा हा रस्ता करण्यात आला आहे. याविषयी आमचे प्रतिनिधी भोकरदन तहसीलदार यांना संपर्क केला असता फोन घेतला नाही. या वाळू उपस्यामध्ये भोकरदन तहसीलदार व हसनाबाद पोलीस यांच्या आर्थिक संबंध असल्याचे बोलले जात आहे. गेले उन्हाळाभरापासून हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील गिरिजा नदी पात्रामध्ये बोरगाव खडक हसनाबाद यासह इतर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू असतोय. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने सदरील वाळू तस्कर जे आहेत ते गावाच्या शेजारी अवैधरित्या वाळूचे साठे करून रस्त्यावरती साठे केल्यानंतर त्या वाळूला हायवेच्या माध्यमातून पाठवण्याचं काम करत असतात, विकण्याचं काम करत असतात. मात्र आपण ज्या रस्त्यावरती उभे आहोत तो रस्ता आहे हसनाबाद ते शिरसगाव वाघरोळ. या रस्त्यासाठी एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला आत्मदहनचा इशारा द्यावा लागला होता. त्यावेळेस कुठं हा रस्ता झालेला आहे. मात्र या पावसाच्या वेळामध्ये हे जे हायवा आहे या हायवाच्या माध्यमातून जी वाळू वाहून नेली जाते. माझ्या पाठीमागे जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये यासह इतर खड्डे या रोडवरती झालेले आपल्याला पाहायला मिळते. मात्र महसूल प्रशासन असेल याकडे कानाडोळा करतोय व तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी देखील या वाळू तस्करांकडून आर्थिक लागेबांधे करत असल्याची चर्चा देखील नागरिक करत आहेत.